नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांकडे दिवसाचे 24 तास हे सारखेच असतात. पण काही लोकही कमी वेळात खूप पुढे जातात आणि काही लोक दिवसभर काम करूनही मागेच राहतात. मग इतका फरक पडतो कुठे? तर फरक मेहनतीत नाही, तर फरक आहे स्मार्ट पद्धतीचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे कमी वेळात जास्त काम करण्याच्या स्मार्ट टिप्स, ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. नंबर 1. मेहनत नाही, स्मार्ट वर्क करा. आपणाला लहानपणापासून शिकवलं जातं, खूप मेहनत करा, पण ती मेहनत योग्य कामासाठी करा, हे कोणीच सांगत नाही. 10 तास काम करणाऱ्या व्यक्तीला कधी-कधी 5 तास काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी पैसे मिळतात. असं का होतं? जास्त मेहनत तर 10 तास काम करणाऱ्या व्यक्तीने घेतली होती. मग जास्त पैसे पण त्याच व्यक्तीला भेटायला हवे होते. पण असं होत नाही. कारण 1. कामाचं नियोजन नाही. आपण आपल्या कामाचं नियोजन कधीच करत नाही. खरं तर स्मार्ट वर्कमध्ये कामाच्या नियोजनाला खूप महत्त्व आहे. कामाचं नियोजन म्हणजे आज कोणतं काम होणं गरजेचं आहे, त्याच गरजेच्या कामाची यादी बनवणे. त्या कामासाठी किती वेळ लागेल, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे, आणि तेवढ्या वेळेत ते काम पूर्ण करून घेण्याची तयारी आहे का, हे पाहणे. 2. कामात फोकस नाही. आज ज्या कामाचं टार्गेट आहे, त्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तेच काम बिना डिस्ट्रक्शनचं पूर्ण झालं पाहिजे. आज आपण सर्वजण सोशल मीडियावर तर आहोतच आणि फोन तर 24 तास आपल्या हातात असतो. फोनवर येणारे नोटिफिकेशन आपले लक्ष वेधून घेतात आणि आपण ते काम पूर्ण करू शकत नाही. म्हणून कामाच्या वेळी अशा डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायला हवं. 3. सगळं काम आपणच केलं पाहिजे, ही स्मार्ट वर्कची निशाणी नाही. आपणाला वाटत असतं सगळी कामे माझी आहेत आणि ही पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही माझीच आहे. म्हणून ही सर्व कामे मीच पूर्ण केली पाहिजेत, किंवा मला कोणी केलेलं काम पटत नाही. मी जसं परफेक्ट काम करते तसं परफेक्ट काम दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून सतत कामाच्या मागे धावून आपण थकून जातो आणि आपली एनर्जी संपून जाते. म्हणून आपण काही कामेही घरातील इतर व्यक्तींना सोपवायला हवीत. यामुळे आपलाही वेळ वाचेल आणि घरातील इतर व्यक्तींनाही त्या कामाचं महत्त्व समजेल. नंबर 2. दिवसाची सुरुवात ही प्लॅनने करा. आपला प्रत्येक दिवसाचं प्लॅन असायला हवं. प्रत्येक दिवसाची कामाची लिस्ट असायला हवी. कारण बिना लिस्टचा दिवस म्हणजे दिशाहीन बोट, जी कुठेच पोहोचत नाही. म्हणून आजच्या दिवसाचा नकाशा आपल्याजवळ असायला हवा. त्यामुळे आपण दिवसभर न भटकता आपल्या त्या नकाशातील पॉईंटवर पोहोचू. त्यासाठी सकाळी उठताच हातात फोन घेण्याची सवय बंद करून हातात पेन आणि वही घेण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी. दिवसभराची कामाची यादी उठताच करून घ्यायची. ती यादी भली मोठी 10-15 कामाची नको, तर मोजक्याच 3-4 कामाची असावी. कारण आपण उत्साहात 10-15 कामाची यादी तयार करतो आणि दिवसाच्या शेवटी त्यातील अर्धी पण कामे पूर्ण झालेली नसतात आणि या सगळ्याचा दोष पुन्हा आपण स्वतःला देत बसतो. असं होऊ नये म्हणून फक्त 3 ते 4 महत्त्वाची कामे लिहा, जी आज करणं गरजेचे आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे आपला वेळ द्या. बिना डिस्ट्रक्शन ही कामे पूर्ण करा. बघा, दिवसाच्या शेवटी तुमची सर्व कामे पूर्ण झालेली असतील. कामे पूर्ण झाल्याचा समाधान तुम्हाला असेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास अजून वाढलेला असेल. स्मार्ट वर्कमध्ये दिवसाची सुरुवात ही प्लॅनने करणं खूप गरजेचं आहे. नंबर 3. एका वेळी एकच काम, सिंगल टास्क. आपणाला लहानपणापासून एक सवय लागली आहे, ती म्हणजे अनेक कामं एकत्र करण्याचे, आणि त्यामुळे कोणतंच काम हे पूर्ण होत नाही. एक काम करत असताना दुसऱ्या कामाचा विचार डोक्यात चालू असतो. त्यामुळे जे काम चालू आहे ते पण व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्या कामाच्या गोंधळात दोन्ही कामे अपूर्ण राहतात. आपलं एखादं काम चालू असताना कोणाचा फोन येतो किंवा नोटिफिकेशन, यामुळे आपलं मन विचलित होतं आणि फोनकडे जातं आणि त्यामुळे चालू काम अर्धवट राहतं. किंवा घरात टीव्ही चालू असतो. टीव्ही पाहत आपली कामे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि याचमुळे अर्धा तास होणाऱ्या कामाला तास ते दीड तास जातो. अजून आपण एक काम करता करता ते मध्येच ठेवून दुसऱ्या कामाला हात लावतो आणि याचमुळे ते अगोदर करत असलेलं काम मग मागे पडतं. म्हणून जर तुम्हाला सगळी कामे ही टायमाला पूर्ण करायची असतील, तर एका वेळी एकच काम करा किंवा एका कामाला अर्धा तास वेळ द्या आणि त्या अर्ध्या तासात ते एकच काम पूर्णपणे लक्ष देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते काम पूर्ण झाल्यावर थोडा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करा. असं केल्यावर तुमच्या लक्षात येईल
अगोदर जी कामे पेंडिंग पडत होती किंवा अपूर्ण राहत होती ती आता वेळे अगोदर पूर्ण होत आहेत आणि अगोदरपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने बिना चुकीचे ती कामे पूर्ण होत आहेत. नंबर 4, टाइम ब्लॉकिंग पद्धत वापरा. वेळ ही आपोआप जात नाही, तर ती आपणच जाऊ देत असतो आणि जर वेळ वाया जाऊ द्यायची नसेल, तर आपण टाइम ब्लॉकिंग पद्धती वापरू शकतो. जसं एखाद्या कामाला तुम्ही एखादा टाइम फिक्स केलाय, त्यावेळी तेच काम पूर्ण करायचं आणि तेवढ्याच वेळात पूर्ण करायचं प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, सकाळी 7 ते 9 हा टाइम तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी ठेवलाय, तर या वेळात 30 महत्त्वाची कामे पूर्ण करा. 9 ते 12 घरकाम, यावेळी फक्त घरकामच करा. 4 ते 5 काहीतरी नवीन शिकणं किंवा मोबाईल काम आणि 8 ते 9 स्वतःसाठी वेळ. काही जरी झालं तरी या वेळेत हेच काम पूर्ण करायचं आहे, म्हणून पूर्ण लक्ष देऊन तेच काम पूर्ण करा. बघा, सगळी कामे ही पूर्ण होत आहेत. अशा वेळा ठरवल्यात तर कामे पूर्ण तर होतातच, त्याचबरोबर आपल्या डोक्यावरचा ताणही कमी होतो. नंबर 5, परफेक्ट नको, पूर्ण पाहिजे. आपण सर्वजण परफेक्शनच्या मागे धावत असतो. जे पण मी करते ते पूर्णपणे परफेक्ट असायला हवं किंवा मी जे करते ते अजून चांगल्या झालं पाहिजे, ही अपेक्षा आपणाला असते. पण लक्षात ठेवा, परफेक्टपेक्षा कम्प्लीट होणं महत्त्वाचं आहे. कारण परफेक्शनच्या नादात काम पेंडिंगला पडण्यापेक्षा ती पूर्ण करणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपणाला जे पण काम करायचं आहे ते आधी पूर्ण करा आणि त्यात अजून सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा नंतर करायचं बघा. यामुळे काम तर अडकत नाही, ते अगोदर पूर्ण होतं आणि पूर्ण झाल्यावर आपण त्यात सुधारणाही आपणाला पाहिजे तशी करू शकतो. नंबर 6, नको असलेल्या कामाला नकार द्या. आपणाला एखादं काम करायचं नाही किंवा कंटाळा आलाय, करायची इच्छा नाही, तर अशा वेळी आपण नाही म्हणायला पाहिजे. प्रत्येकाला आपण हो म्हणलं तर मग आपलंच एखादं काम मागं राहतं, पेंडिंगला पडतं. म्हणून कोणालाही हो म्हणण्याच्या अगोदर विचार करा आणि मग उत्तर द्या. कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाला मदत करणं गरजेचं नसतं. काही वेळा आपण आपलाही विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी उपलब्ध असणं गरजेचं नाही. एखादा बिनाकामाचा कॉल, त्यास तासनतास वेळ वाया घालवण्यापेक्षा कामाचं कामापुरतं बोलून आपण आपल्या कामाचा वेळ वाचवू शकतो. किंवा सतत सोशल मीडिया स्क्रोल करत बसलो तर त्यात आपला किती वेळ जातोय कळत नाही. फक्त 10 मिनिटे पाहू म्हणून उघडलेला फोन कधी 40 मिनिटे 1 तास घेऊन जातो हे आपल्याला लक्षातही येत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील गरजेच्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजेत. आपल्या स्वतःच्या ध्येयाला प्राधान्य देऊन आपण आपल्या ध्येयासाठी योग्य दिशा निवडून त्या दिशेने वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. नंबर 7, स्वतःची एनर्जी ओळखा. तुम्हाला तुमची स्वतःची एनर्जी ओळखता आली पाहिजे. आपण कोणत्या टायमात जास्त एनर्जी फील करतो, कोणत्या टायमात आपण जास्त फोकस करतो, सकाळी की रात्री, ती वेळ ओळखा आणि त्या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. म्हणजे जर तुम्हाला सकाळी खूप एनर्जी आहे असं वाटत असेल तर त्या वेळेत महत्त्वाची व जड कामे उरकून घ्या. राहिलेली कामे ही हलकी ही कामे आपण लो एनर्जीतही पूर्ण करू शकतो. म्हणून आपली एनर्जी ओळखून त्या वेळेत कोणती कामे पूर्ण करायची यास मॅनेजमेंट आपण करायला हवं. का तर कामाची वेळ महत्त्वाची नाही, तर एनर्जी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. नंबर 8, दररोज 1% सुधारणा. आपणाला वाटत असतं जीवनात खूप मोठा बदल व्हायचा असेल तर आपणाला खूप मोठं काहीतरी करावं लागेल. पण मोठं बदल हे मोठं काही केल्यावरच होत नसतात, तर रोज थोडं थोडं शिकावं, रोज थोडं सुधारावं आणि रोज 1% सुधारला तरीही एक दिवस खूप मोठी सुधारणा होते. एकदम मोठा बदल नको, तर फक्त रोज थोडी सुधारणा हवी. कालच्यापेक्षा आज थोडं चांगलं. हळूहळू छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावा. जसं की आजपासून 2 पाने पुस्तकाची वाचायची, 10 मिनिटे चालायचं, अशी छोटीशी सुरुवात करू शकतो आणि या सवयीत रोज सातत्य ठेवायचं. यात सातत्य ठेवल्याने आपण ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. असंच सातत्य 30 दिवस जरी ठेवलं तरी बघा तुम्हाला याच्यात खूप मोठा फरक जाणवेल. कायम लक्षात ठेवा, वेळ कमी आहे म्हणून काम होत नाही असं नाही. योग्य पद्धत नसेल तर वेळ वाया जातो. म्हणून आजपासून ठरवा, मी मेहनतीसोबत स्मार्ट वर्क करणार. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय महाराष्ट्र.